आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय घडामोडी। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही, मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांना विचारला जाब। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात कोणत्याही आरोपीला वाचवलं जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर या प्रकरणाची सर्व माहिती कोर्टात देऊ असंही केलं स्पष्ट। अजित पवारांची 2018 पासूनच मुंढव्यातील जमिनीवर नजर, माझ्याकडील पुरावे खारगे समितीला देणार, अंजली दमानियांचा आरोप। दमानियांकडे पुरावे असल्यास चौकशी झाली पाहिजे, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। अजित पवार यांचाच डोळा या जमिनीवर अगदी 2018 पासून होता। निलेश मगर त्यांनीच या जमिनीचा व्यवहार म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी ही 2018 साली घेतली होती। पुणे जमीन व्यवहाराशी संबंध नाही, 2014 मध्ये उपमहापौर होतो, हा व्यवहार 2018 मधील आहे। निलेश मगर यांनी दमानियांचे आरोप फेटाळले। 2019च्या घटनेवरून किरीट सोमय्यांची नाराजी उघड, उद्धव ठाकरेंची चापलुसी करण्यासाठी मला बाहेर काढलं, भाजपच्या ज्या नेत्यानं हे केलं त्यानं स्वतःची माफी मागावी, किरीट सोमय्यांचा भाजपच्या बड्या नेत्यावर निशाणा। महापालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 15 डिसेंबरला प्रसिद्ध होणार, राज्य निवडणूक आयोगाकडून वेळापत्रकात पुन्हा बदल, निवडणुकाही लांबणीवर जाण्याची शक्यता। मनपा निवडणुका झाल्या की परमनंट राजकीय डिवोर्स होणार, पुढील लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील, रोहित पवार यांची टीका। लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे। आता मी एकच सांगतो तुम्हाला, मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन एकदा झालं ना, यांचा परमनंट राजकीय डिवोर्स या तिन्ही पक्षांचा होईल आणि 2028च्या आधी म्हणजे 29च्या आधी जी लोकसभा आहे त्याच्यामध्ये हे तिन्ही पक्ष हे वेगळे लढतील, म्हणजे भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी ही लढत आपल्याला बघायला मिळेल। महायुतीत राजकीय डिवोर्स होणार हे दिवास्वप्न, आम्ही एकत्रच राहणार, केसरकर यांचं रोहित पवारांना उत्तर। शिंदे साहेबांची आणि फडणवीस साहेबांची जी मैत्री आहे ती एक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने असलेली मैत्री आहे, ती महाराष्ट्राच्या हिताची मैत्री आहे आणि ते त्यांचे जे स्नेहसंबंध आहेत ते आजही तेवढेच खास आहेत आणि अत्यंत जवळचे आहेत। आगामी निवडणुकांसाठी महायुतीतील पक्षासोबत युती नको, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना ऑनलाईन बैठकीत सूचना, निवडणुका जोमानं लढायच्या आहेत असेही निर्देश। तर शेतकरी मदतीबाबतचा अहवाल न दिल्यानं मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरेंची नाराजी। आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। नाशिकमधील छोटी मोठी झाडं तोडणार आणि 15,000 झाडं नाशिकमध्ये दाखल होणार, गिरीश महाजन यांची माहिती। शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्याकडून भरत गोगावलेंचा पैशांसोबतचा व्हिडिओ समोर, गोगावलेंसह दळवींच्या खात्याची सखोल चौकशी करण्याची मागणी, तर एवढा पैसा असता तर मुंबईत घर घेतलं असतं, गोगावलेंचं प्रत्युत्तर। शिवसेना आमदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी एकनाथ शिंदेंचा नवा प्लॅन, शुक्रवार शनिवारी आमदारांच्या भेटीगाठी घेणार, निधींबाबत आमदारांच्या तक्रारींचं निवारण करणार। शिंदेसेनेचे आमदार त्यांचा मित्रपक्ष फोडण्याच्या मागे लागलाय, 2029ला भाजपला दोन्ही पक्ष विकलांग करायचेत, भास्कर जाधव यांची भाजपवर टीका। संदीप देशपांडेंकडून आणखी एक व्हिडिओ ट्वीट, पीडब्ल्यूडी विभागातील कर्मचारी पैसे मोजत असतानाचा व्हिडिओ समोर, संपूर्ण सिस्टीमच खराब झाली आहे, देशपांडेंची टीका। संदीप देशपांडेंनी व्हिडिओ पोस्ट केलेले दोन्ही अधिकारी निलंबित, चौकशी अंती कारवाई होणार, शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती। दोन्ही अधिकाऱ्यांना आपण सस्पेंड केले, अशा लोकांना, चुकीचे प्रकार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा अजिबात विषय नाही आणि हे अशा पद्धतीनं जर डिपार्टमेंटची बदनामी या अधिकाऱ्यांमुळे होत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। पुण्यात भाजप शरद पवार आणि अजित पवारांच्या गटाला धक्का देण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षाच्या माजी नगरसेवकांनी घेतले भाजपचे अर्ज, आजी माजी आमदारांच्या मुलांनीही अर्ज नेल्याची माहिती। पहिल्या टप्प्यात सर्व पक्षीय 11 माजी नगरसेवक भाजपमध्ये येणार असल्याचीही चर्चा। अभिमन्यू पवारांवर एक प्रकारे अन्यायच झाला, त्यांना झापलं म्हणणं चुकीचं, माझा गैरसमज झाला होता, त्यांनी अवैध दारूचा मुद्दा मांडला होता, ते बोलले वेगळं, मी ऐकलं वेगळं, मुख्यमंत्री फडणवीसांचं कालच्या सभागृहातील घटनेवर स्पष्टीकरण। माझ्या ऐकण्यात काही वेगळं आलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी म्हटलं की लाडक्या बहिणींवर तुम्ही आक्षेप घेऊ नका, त्यांनी लाडक्या बहिणींवर आक्षेप घेतला नव्हता, मी त्यांना बिलकुल झापलेला नाही, माझा गैरसमज झाला होता, त्यांनी योग्य मुद्दा मांडला होता।
प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टाकडून वॉरंट जारी. बच्चू कडूंना उद्या सेशन कोर्टात हजर राहण्याचे आदेश. नागपूरमधील आमदार निवासात काही वर्षांपूर्वी बच्चू कडू यांनी केलं होतं आंदोलन.